आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। राज्य सरकार के विशेष सहायता मंत्रालय के संजय गांधी निराधार और श्रवण बल योजना लामाओं को अनुदान का वितरण नहीं किया जा रहा है। 22 अक्टूबर को भारतीय जनता पार्टी 2021 को विधान चौक से जिला कलेक्टर कार्यालय तक सुबह 11 बजे मोर्चा निकाला जाएगा। इस मोर्चे में हजारों वंचित लाभार्थी शामिल होंगे। भारतीय जनता पार्टी के नेतृत्व वाली राज्य सरकार के कार्यकाल के दौरान संजय गांधी निराधार और श्रवण बल योजना के लाभार्थियों को अनुदान वितरित किया गया था। इतना ही नहीं, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आधारहीन लाभार्थियों की अनुदान राशि 6000 से घटाकर 1000 रुपए कर दी थी। संजय गांधी निराधार और श्रवण बल योजना गरीबों, बुजुर्गों, विधवाओं, अनाथों, विकलांगों, लंबे समय से बीमार, तलाकशुदा महिलाओं, अविवाहित महिलाओं और परित्यक्त महिलाओं को वित्तीय सहायता प्रदान करती है। इस योजना में लामथिस राज्य सरकार के इस अन्याय के कारण पिछले 5 से 6 महीने से नागपुर शहर के लगभग 50,000 गरीब जरूरतमंद लाभार्थी नियमित अनुदान से वंचित हैं। साथ ही हजारों पात्र हितग्राहियों के प्रकरणों को बिना किसी वैध कारण के अयोग्य ठहराया जा रहा है और राज्य सरकार उनके अनुदान को अस्थायी रूप से रोकने की साजिश कर रही है। ऐसे और अन्य प्रमुख मांगों को लेकर भाजपा मोर्चा निकालेगी। ऐसे प्रवीण दटके और प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुले ने पत्र परिषद में बताया। येणाऱ्या 22 तारखेला योग्य लाभार्थ्यांना जो त्रास होतो आहे तो त्रास लक्षात घेऊन आपण एक मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढणार आहोत। संविधान चौक ते कलेक्टर ऑफिस, ज्यात दिव्यांग लाभार्थी असतील, ज्यात निराधार महिला असतील किंवा श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनेत जे योग्य लाभार्थी आहेत पण ज्यांना त्रास होतो आहे किंवा या सरकारने उशिरा समित्या नेमल्यामुळे किंवा तहसीलदारांना अधिकार दिल्यामुळे ज्या योग्य लोकांचं आजपर्यंत काम झालं नाही अशा सर्व लोक त्या मोर्चात असतील। या मोर्चाचे नागपूरचे प्रमुख आमचे नगरसेवक माननीय संजय बालपांडे या मोर्चाकडे लक्ष देणार आहेत। संपूर्ण भाजप या मोर्चा करता या सर्व लाभार्थ्यांना भेटून त्यांच्या काय अडचणी आहेत, योग्य लाभार्थ्यांना भेटून त्यांचे काय अडचणी आहेत समजून घेऊन आजपर्यंत आम्ही निवेदनाच्या माध्यमातून 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4-4, 5-5 माननीय जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो आहे, पण त्यानंतरही याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आता आमच्यावर या सर्व योग्य लाभार्थ्यांना घेऊन मोर्चा काढण्याची पाळी आली आहे। हा मोर्चा 22 ऑक्टोबरला आपल्या संविधान चौकापासून सुरू होईल आणि कलेक्टर ऑफिसला तो संपेल। याच करण्याकरता ही प्रेस आहे आणि प्रेस नोट सगळ्यांना दिली आहे। एक दुसरं निमंत्रण मी तुम्हाला देतो आहे। उद्या महाराष्ट्रातनं पंढरपूरवरनं निघालेली जागर यात्रा, ओबीसी जागर यात्रा नागपूरला येते आहे। भट सभागृहात सोशल डिस्टन्स पाळून, नियम पाळून या जागर यात्राचा एक मोठा मेळावा भट सभागृहात आहे। माननीय नितीनजी, माननीय विवेकजी, माननीय चंद्रकांत दादा, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय योगेश अण्णा टिळेकर असे सर्व नेते मंडळी, या माननीय खासदार महात्मे साहेब असे सगळे नेते मंडळी या जागर मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। माझी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की आपण इथे आमंत्रित आहात। हा जो मोर्चा आम्ही म्हणतो याच्यात आमच्या 6 प्रमुख मागण्या आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवल्या आहेत। कोणतेही योग्य कारण नसताना ज्या गरजू लाभार्थ्यांना आपण अपात्र ठरवला आहे, ज्यांचा आर्थिक सहाय्य आपण बंद केला ते तात्काळ सुरू करावं असं आम्ही विनंती केली आहे। हजारो पात्र लाभार्थ्यांनी थांबविण्यात आलेले थकीत अर्थसहाय्य सुरू करावे। गरीब गरजू लाभार्थ्यांना नियमित अनुदान व अर्थसहाय्य राशीचे वाटप व्हावे। प्रत्येक वर्षी एक नवीन अट आली आहे, प्रत्येक वर्षी उत्पन्नाचं प्रमाणपत्र व रहिवासी दाखला सादर करण्याची अट नवीन अट आली आहे, ती तात्काळ रद्द करावी। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना किमान भाजप सरकारने, माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने 1200 रुपये केले होते, ते 1500 करावे अशी आमची विनंती आहे। तर आमचा 6वा प्रश्न आहे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेकरिता दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला देण्याची अट एक आली आहे। ही अट पण आपण शिथिल करावी, कारण एखाद्या घरचा कुटुंब म्हणून केला तर त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि श्रावणबाळ योजनेतनं किंवा संजय गांधी निराधार योजनेत त्याला 10,000 रुपये कुठलाही माणूस नाही। ज्या योग्य लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क त्या मंडळातले, त्या वार्डातले, त्या बूथवरचे कार्यकर्ते संपर्क करून
जे येण्यासारखे आहेत दिव्यांग असतील किंवा खूप ज्येष्ठ असतील त्यांना या कोविडच्या काळात आपल्याला आणायचं नाही आहे किंवा मोर्चाही काढायची आमची तशी तयारी नव्हती, पण आम्ही 5-5 निवेदन दिल्यामुळे आम्ही जे योग्य लाभार्थ्यांना त्यांची सुविधा मिळत नाही त्यांना हे मोर्चा काढायचा। चंद्रपुर जिले में तीसरे पक्ष तृतीयपंथी या ट्रांसजेंडर के व्यक्तियों को ट्रांसजेंडर पहचान के लिए केंद्र सरकार के राष्ट्रीय पोर्टल के माध्यम से तीसरे पक्ष के प्रमाण पत्र और पहचान पत्र प्रदान करना आवश्यक है। इसलिए तृतीय पक्ष बोर्ड, संगठन के प्रतिनिधि या स्वयं तृतीय पक्ष व्यक्ति के लिए कार्य करने वाले गैर सरकारी संगठन कार्यालय समय के दौरान सहायक आयुक्त समाज कल्याण चंद्रपुर के कार्यालय से संपर्क करें और तीसरा पक्ष तुरंत अपने व्यक्तिगत और आवासीय प्रमाण के बारे में जानकारी प्रस्तुत करें ताकि जानकारी के आधार पर ट्रांसजेंडर व्यक्तियों के लिए राष्ट्रीय पोर्टल पर आवश्यक जानकारी भर सकें और तीसरे पक्ष के रूप में पहचान का प्रमाण पत्र दिया जा सके। तीसरे पक्ष के व्यक्तियों को कार्यालय समय के दौरान संपर्क करना चाहिए, ऐसा अमोल यावलीकर सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग से अपील की है। Somaiya Polytechnic Chandrapur. About the struggle you are in today, developing the strength you need for tomorrow. Facilities: college and hostel campus, girls hostel with AC, boys hostel with AC, doubt center, outdoor games, digital AC classroom, canteen, swimming pool, library, gymnasium, indoor games, bus facility, branches: mining and mine surveying, mechanical engineering, civil engineering, electronic and telecom, computer science and engineering. Excellent polytechnic in Chandrapur by MSBTE, committed to quality education. Somaiya Polytechnic. For admissions, contact Mr. G.S. Ambedkar, mobile 86684 57194 and 7588 07141. राज्य में कोयले की कमी को लेकर राजनीति गर्मा रही है और इसी कड़ी को जोड़ते हुए बीजेपी नेता चंद्रशेखर बावनकुले ने राज्य सरकार पर आरोप किया कि राज्य सरकार के नाकारापन की वजह से लोड शेडिंग की स्थिति ग्रामीण इलाकों पर आई है। बारिश का मौसम आने से पहले हर साल कोयले के स्टॉक नहीं किए जाने की वजह से ये स्थिति आई है। 32 लाख टन कोयला होना चाहिए लेकिन सिर्फ 2 लाख टन बचा है, जिसके लिए सिर्फ राज्य सरकार जिम्मेदार है। 32 लक्ष टन कोळसा हा स्टॉक असला पाहिजे, केवळ 2 लक्ष टन कोळसा आहे। जून जुलै महिन्यामध्ये भारत सरकारच्या कोल कंपन्यांनी 50 पत्र दिलंय की पावसाळ्याच्या काळामध्ये कोलमाईसमध्ये पाऊस असतो म्हणून स्टॉक करा। 50 पत्र दिलंय WCL आणि MCLनी, त्या पत्राची दखल घेतली नाही आणि स्टॉकच केला नाही। त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। ही राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे हे संकट आलंय आणि माझी तर माहिती आहे या कोल कंपन्याचे WCL, SCCL आणि MCL या केंद्रीय कोल कंपन्याचे 2800 कोटी रुपये महाजनकोकडे शिल्लक आहेत। पैसेच देणार नसेल कोल कंपन्यांना तर कोल कंपन्या त्या ठिकाणी कोळसा कसा देतील? आमच्या काळात कधीही कोल कंपन्याचे पैसे पेंडिंग झाले नाही। 32 लक्ष टन कोळसा अनेक वेळा मेंटेन केला, पावसाळ्यापूर्वीच नियोजन केलं आणि त्यामुळं आज सुद्धा WCLनी 15,000 टन लिफ्टिंग करण्याचे आदेश दिले, पण लिफ्टिंगची व्यवस्था नाहीये। महाजनकोच्या प्रशासनाच्या आणि सरकारच्या दुर्लक्षपणामुळे या राज्यावर लोड शेडिंगची परिस्थिती निर्माण होणार आहे। आज ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना रात्रीची वीज सुरू आहे, लोड शेडिंग सुरू केलं गेलं आहे आणि मला वाटतं अशी जर परिस्थिती राहिली आणि कोल कंपन्याचे 2800 कोटी रुपये थकीत असतील आणि कोल कंपन्यांनी जर उद्या हात काढला तर मला वाटतं ही स्थिती गंभीर बनेल। माननीय मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री यांनी लक्ष टाकलं पाहिजे, कोळसा लिफ्टिंग तातडीने केला पाहिजे, 32 लक्ष टन कोळसाचा स्टॉक तयार केला पाहिजे आणि राज्यामध्ये लोड शेडिंग होणार नाही। राज्य लोड शेडिंग मुक्त करण्याचं काम आम्ही केलं आहे।
संपूर्ण गावात वीज पोहोचवली आहे. या सरकारने पुन्हा 12/12/2012ची वेळ आणली आहे. हे राज्य अंधाराकडे नेण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारच्या तीनही कंपन्यात कुठलाही ताळमेळ नाही आहे आणि सर्व वाऱ्यावर सुरू आहे. जर 2800 कोटी थकीत असेल, हे कर्ज काढायला तयार नाही. या ठिकाणी डिस्कॉम महाजनकोला पैसे द्यायला तयार नाही. ट्रान्समिशन कंपनी त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडल्या गेली आहे आणि त्यामुळं प्रशासकीय अनास्था आणि प्रशासनावर असलेला कंट्रोल सरकारचा गेल्यामुळं ही स्थिती निर्माण झाली असं मला वाटतं. लिफ्टिंगची व्यवस्था नाही असं म्हणताय तुम्ही. लिफ्टिंगची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली, कोल वॉशरीची जबाबदारी दिली आणि पुरवठा करण्याची जबाबदारी ही वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर यांनी गैरप्रकार केल्यामुळे असं होत आहे का? कारण की बऱ्याचदा घोटाळे समोर आलेले आहे कोळसा पुरवणाऱ्यांमध्ये, कोल वॉशरीजवाल्यांमध्ये. या प्रकरणात तर मी अभ्यास केला. या प्रकरणात केवळ सरकारने लिफ्टिंगचे आदेश दिले नाही असं दिसतंय. काही ठिकाणी ज्या ठिकाणी लिफ्टिंग आदेश दिले त्या ठिकाणी काही एक दोन झालं ते कारवाई होईल. प्रश्न आहे की 2800 कोटी कोल कंपन्याचे का थकीत आहेत? दुसरं, लिफ्टिंग का होत नाहीये? तिसरं, 32 लाख टन कोळसा हा जून जुलै महिन्यात WCLने 35 पत्र दिल्यावरही का नाही त्या ठिकाणी जमा करण्यात आला? पावसाळ्यापूर्वीच कोल्ड स्टॉक का नाही करण्यात आला? आणि केला असेल तर मॅनेजमेंट काय झालं नाही? हायड्रोचं कोळसा कंपन्याचं मॅनेजमेंट काय? कोळसा आणि हायड्रो हे दोन्ही मॅनेजमेंट करून त्या ठिकाणी वीज कंपन्या चालवा लागतात. मला वाटतं या सरकारजवळ पैसा नाही आहे. या सरकारजवळ कोल कंपन्याला द्यायला पैसा नाही आहे आणि म्हणून कोल कंपन्यांनी त्या ठिकाणी तरी त्यांना साठा देत आहे, तरी त्यांना पुरवत आहे. केंद्रीय मंत्रींनी क्लिअर आदेश दिलाय पॉवर सेक्रेटरी आणि कोल सेक्रेटरीला की जेवढा महाराष्ट्राला देता येईल तेवढा द्या. पण 28 कोटी रुपये थकीत असतील आणि लिफ्टिंगचं मॅनेजमेंट नसेल तर मला वाटतं ही परिस्थिती आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. महाराष्ट्र सरकारच नाही तर बाकीच्याही राज्यात आहे कोळशाचा प्रॉब्लेम. काल परवाच्या बातम्या. सदियों से दशहरे के दिन रावण की मूर्ति को घोर तिरस्कार के साथ जलाने की प्रथा समाज में आम हो गई थी। गौंड गण के शासक महाराज रावण थे। उस समय का गौंड गण एक विशाल, एक दानव और आज का आदिवासी समाज था। इसलिए महाराजा रावण आदिवासी समुदाय के पूर्वज हैं। महाराजा रावण की न केवल भारत के कई हिस्सों में पूजा की जाती है, बल्कि वो एक महान पंडित भी थे। उन्हें विभिन्न शास्त्रों का व्यापक ज्ञान है और वे धर्मशास्त्र से पारंगत हैं। इसलिए जब महाराजा रावण अपनी मृत्यु शैया पर थे, श्री राम ने अपने छोटे भाई लक्ष्मण को शिष्टाचार और नैतिकता की शिक्षा लेने के लिए रावण के पास भेजा था। समय तेजी से बदल रहा है, ज्ञान के क्षितिज दिन ब दिन व्यापक होते जा रहे हैं और ऐसे बदलते समय में यदि समाज अपनी अमानवीय प्रथाओं का पालन करता है तो समाज अथाह पतन के बिना जीवित नहीं रहेगा। ऐसे अंधे समाज का क्या फायदा? ये सवाल जागर अध्यक्ष अशोक तुमराम ने प्रेस वार्ता में उठाया। चंद्रपुर के एक सामाजिक कार्यकर्ता भूषण फ्यूज ने कहा कि इस प्रथा को तुरंत बंद कर देना चाहिए यदि इसमें समुदाय के बहुमत की भावनाएं हैं, अन्यथा इससे सामाजिक स्वास्थ्य और सद्भाव को चोट पहुंचाने की अधिक संभावना है। इसलिए महाराजा रावण की प्रतिमा जलाने की एक कुप्रथा बंद होनी चाहिए और प्रशासन को इस दिशा में सकारात्मक कदम उठाने की जरूरत है। इसलिए महाराजा रावण के सम्मान में गुरुवार 14 अक्टूबर 2021 को दोपहर ठीक 12 बजे शहीद बाबूराव शेडमेक मेमोरियल जेल परिसर चंद्रपुर से सभी प्रगतिशील सोच और सच्चाई स्वीकार करने वाले संगठनों और व्यक्तियों के सहयोग से एक ज्ञानवर्धक भव्य रैली का आयोजन किया गया है। जागर अध्यक्ष अशोक तुमराम और सामाजिक कार्यकर्ता भूषण फ्यूज ने अधिकांश लोगों से रैली में शामिल होने और समाज में कुरीतियों को खत्म करने में सहयोग करने की अपील की है। ओके, शॉर्ट मध्ये तर या ठिकाणी शतकांपासून जे रावणाचे जे दहन केलं जातं, रावणाच्या प्रतिमेचं जे दहन केलं जातं, हे दहन समाजामध्ये होऊ नये. रावणाचे जे सद्गुण आहेत, रावणाबद्दलची जी भावना समाजामध्ये पसरलेली आहे ती कुठेतरी धुवून काढण्यात यावं. रावण अधर्मी होता, कपटी होता, अशा प्रकारचं जे समाजाची धारणा झालेली आहे ती धारणा कुठेतरी बदलली पाहिजे. या रावण वास्तविक पाहता रावणाचे असल्या प्रकारचं कर्म नव्हतं. अतिशय प्रकांड पंडित असलेला रावण आणि तो समाजामध्ये आज अवहेलनेचा, उपेक्षेचा विषय झालेला आहे. आणि म्हणून रावणाच्या सन्मानार्थ रावणाचं जे तेज आहे ते तेज समाजामध्ये पसरावे. समाजामध्ये रावणाबद्दल असलेली जी अवधारणा आहे ही अवधारणा बदलण्यासाठी म्हणून 14 ऑक्टोबरला
आम्ही आदिवासी समाज व बहुजन समाजातर्फे एक रावणाच्या सन्मानार्थ भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ही रॅली बाबूराव शेडमाके स्मारक परिसरातून निघेल आणि जटपुरा गेटला वळसा घालून कस्तुरबा मार्गे पुन्हा त्याच ठिकाणी बाबूराव शेडमाके स्मारकाजवळ त्याचं समारोप होईल. आणि या रॅलीच्या माध्यमातून आम्ही समाजाला हा संदेश देऊ इच्छितो की रावण इतके वाईट नव्हते, रावण वाईट नव्हतेच, परंतु समाजामध्ये ही जी अवधारणा आहे ही अवधारणा त्यांनी काढून टाकावी. रावणासारखा प्रकांड पंडित आणि महान पराक्रमी माणूस जगात झालेला नाही, ही नवी विचारसरणी त्यांनी करावी. रावणाचा ज्याप्रमाणे श्रीरामाचा सन्मान समाज करतो तसाच रावणाचा देखील सन्मान करावा आणि अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक ही रॅली असणार आहे. आणि ही रॅली हा संदेश देण्यासाठी आम्ही आदिवासी बांधव आणि बहुजन समाजातर्फे काढतो. धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे आज पत्रकार परिषद श्रमिक पत्रकार संघ वरोरा नाका चंद्रपूर येथे घेण्यात आली आणि मुद्दा असा होता की रावणाच्या प्रतिमेचं दसऱ्याच्या दिवशी दहन करू नये. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी अशी भावना आहे की जर आपल्या एखाद्या कृत्याने पिढी दर पिढी चालत आलेल्या एखाद्या कृतीने जर आपल्याच समाजातल्या आदिवासी बांधवांचं जर मन दुखत असेल, त्यांच्या धार्मिक भावनांना जर ठेस पोहोचत असेल, तर आपण एक जागरूक नागरिक व एक टॉलरंट हिंदू म्हणून असे कृत्य करू नये. आणि असंही काही घडू शकतं की कुठे जर रावणाच्या प्रतिमेचं जर दहन होत असेल तर तिथे असंही घडू शकतं की आदिवासी समाजातल्या बांधवांचं जर मन दुखत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थाचा पण प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि यामुळे माझी सगळ्या हिंदू बांधवांना नम्र विनंती आहे की आपण ही प्रथा जी पिढोनपिढ्या दर चालत आलेली आहे, ही प्रथा आता बंद करून आपण सगळे एक परिवार म्हणून एक चांगला समाज म्हणून आणि एक जागरूक समाज म्हणून राहूया. जनता करियर लॉन्चर जनता महाविद्यालय चंद्रपूर, एक जबाबदार संस्था, विश्वसनीय शिक्षक, पुन्हा एकदा सिद्ध, इतिहासाची पुनरावृत्ती. 100% HSC रिझल्ट, 29 सक्सेसफुल रिझल्ट इन JEE मेन्स 2020, 49 सक्सेसफुल रिझल्ट इन MST CET, 116 सक्सेसफुल रिझल्ट इन नीट अप टू 2020. विदर्भात सर्वात कमी फी व उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा. ॲडमिशन ओपन फॉर 11-12 IIT JEE नीट अँड MST CET. आजच आपली सीट नक्की करा. प्रवेश घेण्यासाठी www.jlcchandrapur.com या वेबसाईटवर फॉर्म भरा किंवा कॉलेजच्या ऑफिसात येऊन आपला प्रवेश निश्चित करा. जनता करियर लॉन्चर, केअर ऑफ जनता BEd कॉलेज, सिव्हिल लाईन्स चंद्रपूर, रेसिडेन्शियल कॅम्पस, दातारा रोड, रामनगर, चंद्रपूर. कॉन्टॅक्ट नंबर 07172258837, 9850922450, 9370027813, 70570715569. पुलिस विभाग द्वारा चंद्रपुर जैसे दूर दराज के क्षेत्रों में बेरोजगार युवाओं को निजी क्षेत्र में रोजगार के अवसर उपलब्ध कराने के प्रयास किए जा रहे हैं. SIS सिक्योरिटीज ने संबंधित कंपनी को कंपनी के मानकों के अनुसार इस क्षेत्र में भर्ती के बारे में सूचित किया था ताकि क्षेत्र में बेरोजगार युवाओं को लाभ मिल सके, क्योंकि कंपनी में रोजगार उपलब्ध है. तदनुसार कंपनी ने चंद्रपुर के विभिन्न हिस्सों में भर्ती का आयोजन किया है. कंपनी ने पुलिस बल के सहयोग से अखबार में अपने विज्ञापन में इसका जिक्र किया है. चंद्रपुर पुलिस विभाग की ओर से स्पष्ट किया जाता है कि पुलिस विभाग का भर्ती प्रक्रिया से कोई सीधा संबंध नहीं है. पुलिस विभाग की भूमिका केवल क्षेत्र के बेरोजगार युवाओं को समन्वय और रोजगार के अवसर प्रदान करने की है. भर्ती मानकों, योग्यताओं, प्रतिक्रियाओं और संबंधित शुल्कों का पुलिस विभाग से कोई लेना देना नहीं है. इच्छुक युवा खुद तय करें कि उन्हें कंपनी की लक्ष्य रोजगार नीति पसंद है या नहीं. पुलिस विभाग इस चयन प्रक्रिया में शामिल नहीं है और भर्ती प्रक्रिया किसी भी सरकारी विभाग से संबंधित नहीं है. साथ ही थाना परिसर में भर्ती प्रक्रिया नहीं होगी. ये भर्ती प्रक्रिया केवल एक निजी कंपनी द्वारा आयोजित की जाती है. सभी बेरोजगार युवा इस पर ध्यान दें. ऐसी अपील पुलिस उपाधीक्षक शेखर देशमुख ने की है. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी. होटल अल जमजम गैलेक्सी. वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट.
साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। चंद्रशेखर जी बावनकुले, महाराष्ट्र राज्य महासचिव ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर महाराष्ट्र बंद को लेकर ठाकरे सरकार की आलोचना की। उन्होंने कहा, जहां महाराष्ट्र के किसान और आम लोग विपरीत परिस्थितियों में संघर्ष कर रहे हैं, वहीं कैबिनेट की बैठक में शोक प्रस्ताव पारित करना ठाकरे सरकार का एकमात्र ड्रामा है। सरकार ने तूफान, सूखा और बाढ़ की स्थिति में महाराष्ट्र के किसानों और लोगों को मदद के सूखे वादों के अलावा कुछ नहीं दिया है। पिछले साल की प्रकृति और इस साल के तूफान से प्रभावित लोगों के लिए सरकार द्वारा घोषित सहायता अभी तक किसानों तक नहीं पहुंची है। भूस्खलन से तबाह रायगढ़ जिले के लोग अब भी मदद का इंतजार कर रहे हैं। भाजपा के साथ सत्ता में रहते हुए ठाकरे जो किसानों से बांध में जाने और प्रति हेक्टेयर 50,000 रुपए की मदद करने का आग्रह करते थे, अब छिप रहे हैं। किसान सरकारी मदद का इंतजार कर रहे हैं। लखीमपुर खीरी में क्या हुआ, ये घटना दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन ठाकरे सरकार हर दिन महाराष्ट्र में किसानों की मौत के बारे में एक शब्द भी नहीं कहती है। का वाटतं तुम्हाला फसला म्हणून? विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षात या सरकारने एकही मदत शेतकऱ्यांना केली नाही। पीक कर्ज नाही, पीक विमा गेला, बी बियाणाचं नियोजन नाही, अतिवृष्टी झाली, एकही मदत नाही। विदर्भ वैधानिक मंडळ बंद, मराठवाडा वैधानिक मंडळ बंद, शेतकऱ्यांना एकही पैशाची नवी कवडीची मदत या सरकारने केली नाही। उलट संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळे जनतेला ढोंगीपणा माहीत झाला। हे सरकार राजकारणाकरता हा मोर्चा करतोय, हे बंद करतोय आणि पोलिसांचा वापर करून करताय। त्यामुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये हा बंद फसलाय, फज्जा उडालेला आहे। काही ठिकाणी नागपुरात कार्यकर्त्यांनी दुकानं बंद केले। पोलिसच कार्यकर्ते बनले होते, पोलिसच महाविकास आघाडी सरकारचे कार्यकर्ते बनले होते आणि म्हणून काही ठिकाणी बंद झाला। नागरिकांनी बंद केला नाही आणि कार्यकर्ते होतेच नाही, पोलिसच कार्यकर्ते होते। तुम्ही म्हणाले नैतिक अधिकार नाही, काय नैतिक अधिकार केव्हा मावळ सारख्या घटना या सरकारच्या काळात झाल्या। गोळीबार झाला बेछूट। मागच्या सरकारच्या काळामध्ये एनसीपी आणि काँग्रेसच्या सरकारने छूट गोळीबार केलाय, जीवानी मारलं, याच्यापेक्षा जास्त लोकांना मारला आहे। जर या सरकारची नैतिकता, या पक्षाची नैतिकता तेव्हाच गेली होती शेतकऱ्याबद्दल बोलण्याची मावळच्या घटनेमध्ये। आणि त्यामुळे या सरकारला केव्हा अधिकार आहे, जेव्हा आपण कृत्य करतो, शेतकऱ्याकरता आपण उभे आहोत। हे सरकार शेतकऱ्याकरता उभं नाही आहे। हे सरकार एवढं मोगलशाही आहे की 35 लाख शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापताय। या सरकारने शेतकऱ्याला अक्षरशः रडवून सोडलाय आणि म्हणून या सरकारला नैतिक अधिकार नाहीये। त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की लखीमपुर राजस्थान ग्लास ब्रांड नेम इन ग्लास वर्क्स विंडशील्ड ग्लास पॉलिश सभी कारों के OEM विंडशील्ड ग्लास को बदलना और किसी भी अर्थ मूवर के सभी ग्लास का रिप्लेसमेंट कार्यों के विशेषज्ञ। उसी तरह सभी वाहनों के लिए हेडलाइट्स और टेल लाइट्स, सभी आकार के वाटरप्रूफ तिरपाल, प्रोफाइल टिन और नाली टिन उपलब्ध है। साथ ही हम डील करते हैं सेंट गोबाइंग, XYG, डूरा टफ, FGP, AIS जैसे ब्रांड्स में भी और SRF, गरवारे वाटरप्रूफ तिरपाल, लूमेक्स, मिंडा, ऑटो गोल्ड हेडलाइट्स और उत्तम प्रोफाइल टीन जैसे ब्रांड्स में भी उपलब्ध। तो याद रखिए, एक ही नाम, राजस्थान ग्लास, नागपुर रोड, चंद्रपुर। संपर्क करें रमेश जांगेड़ 7387744821, पूरनमल जांगेड़ 9689099957, राकेश जांगेड़ 9370156878, नितेश पटेल 8551004488।
10वीं 12वीं पास और 18 साल की उम्र पूरी करने वाली लड़कियां जो नर्सिंग बेसिक कोर्स करना चाहती हैं, उनके लिए हिंदुजा अस्पताल माहिम में मुफ्त सरकारी योजना में कोर्स उपलब्ध है। इसके लिए 21 दिन की क्लास और 90 दिन का प्रैक्टिकल होगा। सभी को हॉस्पिटल का पहचान पत्र दिया जाएगा। जो मुंबई को छोड़कर बाहर जिले के हैं उन्हें 11,250 छात्रवृत्ति दी जाएगी। ये कोर्स पूरी तरह से निःशुल्क है और इसका नाम कोविड योद्धा है। कोर्स पूरा करने पे सभी को 100% जॉब का आश्वासन दिया गया है और 13 से 15 हजार तक शुरुआती पगार की नौकरी मिलेगी। ऐसा हॉस्पिटल के एक विज्ञप्ति पत्र द्वारा सूचित किया गया है। इच्छुक प्रशिक्षार्थी आधार कार्ड, पैन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, 10वीं 12वीं मार्कशीट और पास आउट सर्टिफिकेट, टीसी, इन सभी दस्तावेजों के साथ हिंदुजा अस्पताल माहिम में संपर्क कर सकते हैं। ये समाचार हमारी प्रतिनिधि दुर्गा पुजारी द्वारा कवर किया गया है। पार्थशर समाचार ये भी आग्रह करता है कि इस जानकारी की सत्यता जांच के ही कोई भी कदम उठाए। हमने केवल जनहित में ये समाचार दिखाया है।